महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. व्यासपीठावर उपस्थित राजकीय, आध्यात्मिक, सामाजिक, लोककला, शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा सर्वच क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वांनी नटलेलं हे व्यासपीठ म्हणजे समाज कार्याचा आणि संस्काराचा एक अभूतपूर्व असा संगमच आहे. त्याचबरोबर ज्यांच्या पवित्र स्मृतीशिवाय किंवा आठवणींशिवाय आजचा हा सोहळा अपूर्ण राहील असे माझे प्रेरणास्थान आदरणीय माझे आजी आजोबा स्वर्गवासी सदाबाई, स्वर्गवासी बेगराजजी उर्फ भाऊजी, माझे मोठे काका स्वर्गवासी श्यामसुंदरजी, माझे वडील स्वर्गवासी विजयकुमारजी, या सभागृहात उपस्थित राहून आपल्या डोळ्यांनी आपल्या मनाने मला भरभरून आशीर्वाद देणाऱ्या माझ्या मातोश्री दीपमाला चव्हाण आणि त्याचबरोबर या ठिकाणी सभागृहात उपस्थित पंढरपूर आणि आजूबाजूच्या नगरीतील या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर रसिक मंडळी, आपल्या सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. अनेकांचा समज असा असतो की सीए लोकांच्या आयुष्यात फक्त दोनच बाबी असतात, एक म्हणजे डेबिट आणि दुसरं म्हणजे क्रेडिट. आमच्या डोक्यामध्ये भावनांऐवजी टॅक्स, पेनल्टी, जीएसटी, इंटरेस्ट याच गोष्टी फिरत असतात. पण आज मनमंथनच्या रूपाने मी हे सिद्ध केले की सीएच्या मनामध्ये एक हळूवार हलका कोपरा देखील असतो. आजच्या या डिजिटल युगामध्ये सोशल मीडियावर एखादी गोष्ट जितक्या वेगाने जन्माला येते तितक्याच वेगाने स्क्रोल केलं की ती विरूनही जाते. म्हणजे 24 तासात गायब होणाऱ्या स्टेटस आणि स्टोरीच्या या युगात साहित्य संस्कृतीच्या प्रवाहात छापील शब्दांच्या रूपाने एक खारीचा वाटा उचलण्याची संधी माझ्यासारख्या नवोदित लेखकाला मिळाली. ही केवळ आणि केवळ त्या पांडुरंगाचीच कृपा. त्यामुळे 24 तासात डिलीट होणाऱ्या व्हॉट्सअप स्टेटसवर कष्ट करण्यापेक्षा आयुष्यभर वाचकांच्या कपाटात आणि वाचकांच्या मनात घर करून राहणाऱ्या पुस्तकांवर इन्व्हेस्ट करणं हे मला जास्त फायद्याचं वाटतं. आज आपण मनोरंजन आणि माहितीसाठी बऱ्याच अंशी सोशल मीडियावर अवलंबून असतो. तरी प्रिंट मीडिया वाचताना, अनुभवताना जो आनंद आहे तो काही औरच आहे. सकाळी चहाच्या वाफाळलेल्या कपासोबत हातात वर्तमानपत्र घेऊन वाचण्याचा तो सुखद अनुभव असो, किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपली मोबाईलची स्क्रीन बाजूला ठेवून आपल्या आवडत्या पुस्तकाची काही पाने शांतपणे उलटण्याचा तो निवांत आनंद असतो. याची जागा जगातील कोणताही टीव्ही किंवा मोबाईलची स्क्रीन कधीच घेऊ शकत नाही. आज आपल्या समाजात जे वैचारिक प्रदूषण आणि विदारक चित्र दिसत आहे त्यातून स्वतःला आणि पुढच्या पिढीला सावरण्यासाठी वाचाल तर वाचाल हा महामंत्र आजच्या काळाला जितका लागू पडतो तितका यापूर्वी कधीच पडला नसेल. मोबाईलच्या स्क्रीनवर आपले डोळे थकवण्यापेक्षा पुस्तकांच्या पानांवर आपली बुद्धी घासली तर समाज वैचारिक दृष्ट्या वाचणार ह्याचा मला पूर्ण खात्री आहे. माझे हे मनमंथन पुस्तक केवळ शब्दांचा संग्रह नाही, तर माझ्या आयुष्यातील निरनिराळ्या अनुभवांची, प्रवासाची, अवतीभोवतीच्या माणसांच्या निरीक्षणाची एक समृद्ध गोळाबेरीज आहे. व्यावसायिक जगतात नोकरी, व्यवसायाचा ताळेबंद चुकला तरी आपण त्यात काही ऍडजस्टमेंट करून तो जुळवू शकतो. पण आयुष्याच्या ताळेबंदात माणसाच्या अंतर्मनात जे विचारांचे अविरत चक्र सुरू असते त्याचे जिवंत प्रतिबिंब म्हणजे हे मनमंथन आहे. मनाला साथ घालणारे यातील प्रसंग तुम्हा वाचकांच्या सर्वात जवळचे वाटतील याची मला पूर्ण खात्री आहे. आज 1 जुलै या पुस्तकाचा प्रकाशन दिन. तसे आज बरेच डे आहे, पण आजचा दिवस माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात एक अत्यंत अभूतपूर्व दिवस आहे.
कारण हा दिवस एक त्रिवेणी संगम घेऊन आला आहे. कारण आज CA डे आहे. आज माझ्या कौटुंबिक जीवनाचा म्हणजेच माझ्या लग्नाचा 19वा वाढदिवस आहे. आणि आजचा दिवस माझ्यासाठी वचनपूर्ती दिवस आहे. कारण या अगोदरचे माझे जे पुस्तक होते रंगीलो राजस्थान, ते मी माझ्या आदरणीय सासू सासऱ्यांना अर्पण केले होते. आणि त्या दिवशी, त्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी मी माझ्या पत्नीला असे वचन दिले होते की यानंतर जे पुस्तक लिहीन ते पूर्णपणे मी तुलाच अर्पण करेल. आणि त्या वचनाची पूर्तता करण्याचा आज हा सुवर्णक्षण आहे. मी माझे हे 4थे पुस्तक म्हणजेच मनमंथन माझे अर्धांगिनी सौ स्मिता झंवर यांना हिला अत्यंत प्रेमपूर्वक अर्पण करतो. आजच्या या आनंदाच्या सोबतीला आणखीन एक वैचारिक आनंद जोडला आहे. माझे स्नेही वैभव मोरी यांनी लिहिलेल्या पहिल्या पुस्तकाचे संपादन मी केले आहे. वैभवच्या पुस्तकाचे नाव प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा. खरं सांगू तर वैभवचं हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात पडलं आणि पुस्तकाची पहिली 2 प्रकरणं मी वाचली आणि मी माझे डोळे मिटले आणि मी पांडुरंगाला असं म्हटलं की हे देवा, इतकं अप्रतिम पुस्तक लिहिण्याची सद्बुद्धी तू मला का नाही दिली. म्हणजे मला इतका त्या पुस्तकाचा हेवा वाटला. आणि तेव्हा पांडुरंगाने मला असं म्हणलं की राजा, जरी हे पुस्तक मी तुला लिहायची संधी नाही दिली तरी ह्याचं संपादन तू कर आणि त्या संधीचं तू सोनं कर. आणि माझ्यामध्ये आज त्या संधीचं सोनं झाल्याचाही मला खूप अत्यंत आनंद होत आहे. हे पुस्तक समाजातील एक विदारक आणि छुप्या सत्यावर अगदी अचूकपणे प्रकाश टाकतं. जिथे अंधारच प्रकाशाचा मुखवटा घालून फिरतो अशा व्यावहारिक जगात वावरताना येणारे दाहक अनुभव वैभवने अतिशय प्रामाणिकपणे आणि टोकदारपणे मांडले आहे. एक CA म्हणून हे अनुभव मी रोजच पाहत असतो. पण एका संपादकाच्या भूमिकेतून या पुस्तकाचे संपादन करणे हे माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि समृद्ध करणारा असा अनुभव होता. असं म्हणतात की लेखक एखाद्या पुस्तकाला जन्म घालतो तेव्हा तो पुरुष असूनही एका अर्थाने मातृत्वाचं सर्वोच्च समाधान मिळवत असतो. आणि त्यातही पहिल्या पुस्तकाचं अप्रूप कोणत्याही लेखकासाठी अत्यंत खास असत असतं. वैभव, तुझे मनपूर्वक अभिनंदन. आज साहित्याच्या या जगात तू तुझ्या पहिल्या अपत्याला जन्म दिला आहे. आणि आपल्या आयुष्यातली पहिली गोष्ट कधीच कोणी विसरू शकत नाही. पण वैभव, तुला एक गमतीशीर गोष्ट सांगू. आज माझा आनंद तुझ्या आनंदापेक्षा नक्कीच एक काकणभर जास्त आहे. कारण तू आज साहित्याच्या रूपात फक्त एकच अपत्याला जन्म दिला आहे. पण मी आज एकाच दिवशी 2 म्हणजे जुळ्यांना जन्म दिला आहे. एक लेखक म्हणून माझं पुस्तक आणि दुसरं संपादक म्हणून तुझं पुस्तक. आज या साहित्य यज्ञात 2 पुस्तकांच्या रूपाने एक छोटीशी समिधा अर्पण करण्याचे भाग्य आम्हा दोघांना लाभले. कोणतेही पुस्तक हे लेखकाचे नसते, त्यामागे संपूर्ण परिवाराचा, मित्रांचा, हितचिंतकांचा खंबीर असा पाठिंबा असतो. माझा हा लेखन आणि संपादनाचा प्रवास पूर्ण होऊ शकला कारण माझ्या कुटुंबाने, माझ्या ऑफिसच्या सहकार्याने मला नेहमीच मानसिक शांतता दिली, वेळ दिला. आणि हे सुखाचे क्षण हा साहित्य यज्ञ तुमच्या उपस्थितीशिवाय, तुमच्या आशीर्वादाशिवाय अपूर्ण आणि अशक्य प्राय असाच होता. आपण सर्वांनी येथे येऊन दिलेली प्रेम हीच आमच्या पुढच्या साहित्य प्रवासाची शिदोरी असेल. शेवटी एवढेच म्हणेन की दोन्ही पुस्तकात जर काही उणिवा राहिल्या असतील तर ती आमची चूक समजावी आणि या दोन्ही पुस्तकांमध्ये जे चांगले वाटेल, जे प्रगल्भ वाटेल ती श्री विठ्ठल रुक्मिणीची कृपा आणि आपले आशीर्वाद समजावे. आपण सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली, आम्हा नवोदित लेखकांना आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी सदैव आपल्या ऋणात राहणेच
पसंत करेल. इतकं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद पवन.